पण आहे ना, याचा बाज मला जो दिसतो ना, ते लोकगीत आहे, की ते ना कॉमन माणसांनी लिहिलेली गाणी आहेत. फार कोणी शिकलेला वगैरे असा कोणी व्यक्ती नव्हता. म्हणजे पाऊले चलती पंढरीची वाट हे देखील एक कॉमन माणसाने लिहिलं आहे. किंवा तू नटीनं मारली मिठी आमच्या घरामध्ये किंवा जे पेंटिंग करायचे गोविंद गाडे त्यांनी ते गाणं लिहिलं आहे. तर हे ना लोकगीत हे सामान्य माणसातून येतं. तर त्याच्याचमुळे हे जे काही आता अहिराणी भाषा आहे, खानदेशी भाषा आहे, ही जी जगामध्ये आवडती आहे, तर ही काय आत्ता आवडती आहे किंवा आत्ता जन्माला आली असं नाहीये. पण ह्याला मेन मार्केट किंवा आपण याला कमर्शियलायझेशन मिळालंय आणि मेन स्ट्रीममध्ये याला मार्केट मिळालंय, हे बघून मला खूप आनंद होतोय. ओ मनी जान आय दिल तुना नाव करी दिना ओ यार, तुना नखरा कमाल कर दिल ना बेहाल, कबूल कर मना प्यार, तू कबूल कर मना प्यार, टिकली हाय बांगडी चमचम टिकली लावणी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर, चांदणी रात दिखनी पोर, लाल लाल बांगडी घालनी पोर. क्या बात आहे. नमस्कार, मी कस्तुरी. सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर लाल बांगडी हा विषय सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, कारण का खूप गैरसमज पण चालू आहेत की नेमकं लाल बांगडी कोणाचं, अहिराणीचं का संजूचं. सो लाल बांगडी विषयी तुला काय सांगायला आवडेल? आणि खरं तर जेव्हा एखादं गाणं ट्रेंडिंगला जातं ते सोशल मीडिया कंटिन्यू त्याच्यावरती रील्स बनतात, आपलं हक्काचं गाणं असतं, तेव्हा कलाकार म्हणून एक गायक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहता? खरं तर लाल बांगडी हे गाणं आमचं जे गाणं आहे ते विनोद कुमावत ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे. पण हे गाणं 1.5-2 महिन्यापूर्वीच ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे. आणि गाणं केव्हा शूट झालं होतं. फक्त आम्ही प्रमोशन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही प्लॅन ज्या केल्या होत्या, तर आम्ही हे गाणं 7 एप्रिलला वगैरे समजा प्लॅन झाला होता की आपण तेव्हा हे रिलीज करूया. पण मग माझ्या डेट्स नव्हत्या, मग आंबेडकर जयंती ह्या सगळ्यामध्ये मग त्या सगळ्या गोष्टी करायच्या, कशा करायच्या. मग ते पुढे मागे करता, करता, करता ते आजचा दिवस तो आला. त्याच्याच बरोबर मग आमचं होतं की अरे सोनी मराठी आपल्याबरोबर कोलॅबरेट होणार आहे, आपल्याबरोबर ते जुडणार आहे, तर आपण त्यांच्याबरोबर कसं काय करता येईल. मग त्यांचा सल्ला घेत हास्य जत्रा आहे, मग त्यांनी प्रमोशन केलं. आम्ही प्लॅन केला की जी गोष्ट ज्याप्रमाणे घडणार आहे त्याच तिला तितका वेळ देऊया. आणि त्याचबरोबर बाकीचे पण गाणे बरेच ह्या शब्दावरती येतात. सगळ्याच गाण्यांनी आपलं आपलं एक मार्जिन आपला आपला प्रेक्षक वर्ग बनवलेला असतो. तर हेही गाणं त्याप्रमाणे गाजतंय आणि खानदेशमधून इतके रील्स येत आहेत. आय एम सो हॅपी अँड सो आय फील लकी टू सी की इतकं प्रेम भेटतं या गाण्याला. मी तर आईच सांगू शकस. उत्कर्ष सर उन्हात आणि धिंगाणा घरी चालना घ्या तर नावराला आम्हाला तिथं ते आले, धिंगाणा केला, निघून गेले आणि फार तिकडे पुरं चर्चाच करून टाकली डायरेक्ट. केव्हा खानदेशी गाण्यामध्ये उत्कर्ष सर आले म्हणजे धिंगाणाच झाला. आणि खरोखर धिंगाणाच झाला या गाण्याचा. खूप सुंदर असं शूट झालं, एडिट झालं, गाण्याचं ऍक्टिंग जबरदस्त झाली आणि प्रत्येक घरोघरी हे गाणं पोहोचतंय आता लाल बांगडी. म्हणून स्पेशली थँक्यू सरांचं, का सर आमच्या खानदेशी भाषावर ऍक्ट केलं आणि गाण्यामध्ये काम केलं. त्याच्यासाठी आमच्या खानदेशी कलाकारांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे. आणि असंच तुम्ही येत राहा. आणि मी तर आईच विनंती करत सर का तुम्ही प्रत्येक गाणं या, अरे की प्रत्येक गाण्यामध्ये गाणं होईल तर प्रत्येक. आणि या धिंगाणाला पायरे आपली खानदेशी भाषा कुठेतरी वर जाईल. आणि भाऊसन सोपा खेळणं का समजू तुम्ही. उत्कर्ष दादा आपला खानदेशी भाषावर डान्स करणार म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी गर्वानी गोष्टच आहे. आणि त्यामा आई ताई कायम मन बरोबर रास आणि कायम गाण्यावर बी मन बरोबर शे गैरवारी वाटस आपला कळला लोके राहणार ना, गैरवारी वाटस. आणि मायने बी भारी प्रश्न विचारला होता सरसले आणि सरसने बी भारी उत्तर दे टाका. तर तुम्ही पण आत्ताच जाई संध्याकाळ विनोद कुमार युट्यूब चॅनलने देर नका करू, टाइम नका करू, लवकर जावा. सकाळ सकाळ माळ संध्याकाळ माळ लवकर देखा. आणि पोरसले बी सांगा लाल बांगडी काय. आणि तुम्हाला छोटाला पोरी असतील ना तेच बी सांगा लाल बांगडी आणि रील बनवणार टाका मशी. सो हे लाल बांगड्या इतक्या हातात घालणं हे गाण्याचं एक प्रमोशनचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे, कारण का लाल कपडे आपण नेहमीच घालतो, पण लाल बांगड्या घालून आपण गाण्याचं प्रमोशन करूया. सो हे कसं सुचलंय? आणि जेव्हा आपण अशा कलाकारांबरोबर काम करतो ती भाषा खूप महत्वाची असते, कारण का ती भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. जरी आपण अहिराणी भाषा करतोय, खानदेशी भाषा करतोय, गाणं आपण ते बोलता आलं पाहिजे. सो हे तुझ्यासाठी इझी होतं का तुझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी हे खूप सोपं होतं खरं म्हटलं तर. कारण मी आधी खानदेशी गाण्यांमध्ये काम केलं आहे आणि मी मुळात खानदेशीच आहे. माझ्या करिअरची सुरुवातच खानदेशी गाण्यापासूनच झालेली आहे. मी खानदेशी गाणी करता 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 मोठी झाली. मी फिल्म्स केल्या, मी खूप सारे गाणे केले, मराठी गाणे केले, भोजपुरी फिल्म केली, मराठी फिल्म केल्या.
ते त्यानंतर. पण सगळ्यात आधी मी खानदेशी गाणे केले. आणि तू माझ्या लुकबद्दल आत्ताचं म्हणशील तर आत्ता सध्या आमचं गाणं खूप ट्रेंडिंगला आहे. सो माझ्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्सला सगळ्यांना लाल बांगडी विषयीच मला सगळेजण बोलता आहेत. आमच्या यूट्यूबला कमेंट्स पण आहेत की मार्केटच्या लाल बांगड्या आता संपणार आहे, कारण तुमचं गाणं खूप धमाल झालं आहे आणि आम्हाला तुमचं गाणं खूप आवडतंय. आम्हाला खूप साऱ्या गाण्यांची रील्स बनवतायत, मुली पाठवतायत रील, मुलं पण रील बनवतायत, लहान मुलं रील बनवतायत. म्हणजे जे हाऊसवाईफ आहेत, घरात काम करणाऱ्या लेडीज ज्या आहेत, त्या पण युजली रेड कलरच्या बँगल्स घालतातच. तर त्या ऑलरेडी त्यांच्या हातामध्ये त्या बँगल्स आहेत, ते स्वयंपाक बनवताना पण आमच्या बांगड्या दाखवून रील बनवताय. अशा पण रील्स मला आल्या. खरं तर अहिराणी खानदेशी भाषा आत्ता त्यांची गाणी खूप ट्रेंडिंगला येतात बिकॉज ऑफ सोशल मीडिया, कारण का सोशल मीडिया प्रत्येकासाठी प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण का अहिराणी भाषा त्यामुळे कळते. आता आम्हाला ती गाणी आवडायला लागलेत, आपलीशी वाटायला लागलेत. सो प्रत्येक भाषा जेव्हा आपलीशी वाटते, एक गायक म्हणून तू कसा पाहतोस? आणि हे गाणं गाताना असं कुठे वाटलं का की आता ह्या भाषेमध्ये पण आपण आता दणका आपला दाखवू शकतो? खरं तर ना मला वाटतं ना, ही भाषा म्हणजे व्हॉट आय कॅन सी की भविष्य खूप उज्ज्वल आहे ह्या भाषेचं, ह्या मुलांचं, ह्या भागाचं. कारण का ना, बघ, काळ जसा बदलत गेला तशी तशी ना लोकगीत मरण, कधी त्याला मरण नसतं त्या लोकगीताला. म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्या खानदानामध्ये त्या पिढ्यानपिढ्यांनी मी बघितलं आहे की आमच्या घरामध्ये संस्कृत ह्या भाषेमध्ये गाणी झाली, भक्तिगीतांची गाणी झाली, लोकगीतातली भाषेतली गाणी झाली. त्या वेगवेगळ्या ना त्या गाण्यांची ना एक भाषा होती. पण आहे ना, याचा बाज मला जो दिसतो ना, ते लोकगीत आहे की ते ना कॉमन माणसांनी लिहिलेली गाणी आहेत. फार कोणी शिकलेला वगैरे असा कोणी व्यक्ती नव्हता. म्हणजे पाऊली चलती पंढरीची वाट हे देखील एक कॉमन माणसाने लिहिलं आहे. किंवा तू नटीनं मारली मिठी, आमच्या घरामध्ये किंवा जे पेंटिंग करायचे गोविंद गाडे त्यांनी ते गाणं लिहिलं आहे. तर हे ना लोकगीत हे सामान्य माणसातून येतं. तर त्याच्याचमुळे हे जे काही आता अहिराणी भाषा आहे, खानदेशी भाषा आहे, ही जी जगामध्ये आवडती आहे, तर ही काय आत्ता आवडती आहे किंवा आत्ता जन्माला आली असं नाही आहे. पण ह्याला मेन मार्केट किंवा आपण याला कमर्शियलायझेशन मिळालं आहे आणि मेन स्ट्रीममध्ये याला मार्केट मिळालं आहे, हे बघून मला खूप आनंद होतो. कारण का तू जर हिंदीमध्ये पाहिलंस, बॉलिवूडमध्ये यापूर्वी पंजाबी गाणी वगैरे नसायची. म्हणजे लहानपणी टी सिरीजमध्ये ज्या वेळेला तुतक तुतक तुतिया हे गाणं पप्पांनी वर्जन गायलं होतं, मला आठवतं. त्याच्यानंतर मी आत्ताचा काळ बघतोय तर हर एका वेगळ्या वेगळ्या हिंदी फिल्ममध्ये एखादं गाणं पंजाबी असतं. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की ना आपल्या मराठी फिल्म्समध्ये देखील वेगवेगळ्या प्रांतातील आपल्या भागातील गाणी यायला हवी. तू जर बघितलं असेल रियालिटी शोजमध्ये वेगवेगळ्या भागातला एक मुलगा असतो, एक विदर्भातला, एक कोल्हापूरमधला, कारण का त्या भागातलं आपल्याला प्रमोशन करायचं असतं. तसंच मला वाटतं आता भविष्यामध्ये आपली सगळी गायकं किंवा संगीतकार हे दखल घेतील अहिराणी भाषा, खानदेशी भाषा आणि या सगळ्या भागातली गाणी आपल्याला लवकरात लवकर खूप जोमाने ऐकायला मिळतील. आणि हे दिवस यायलाच पाहिजे खरं तर. कारण मराठी भाषा फक्त अस्खलित आपण मराठी बोलणं, नला न न ते करण्यापेक्षा मला वाटतं जो ज्या ज्या प्रांतातला आहे तिकडची ती जी भाषा आहे तीच मराठी भाषा आहे खरं तर. कारण का फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा हा भाग म्हणजे मराठी नाही आहे. तर आधी चांदा ते बांदा आपण म्हणायचो, तर तसंच जे आता चंद्रपूर आहे किंवा आता आपण वेगवेगळ्या भाषांना किंवा तो अजून वाढलेला आहे प्रांत, तर हे जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत मला वाटतं मराठी भाषा ही पसरत जाणार आहे आणि अधिराज्य गाजवणार आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. असं एखादं स्वप्न आहे का की चित्रपटामध्ये आपलं अहिराणी आणि खानदेशी गाणं हे आलंच पाहिजे? माझं स्वप्न हेच आहे का माझा पहिला चित्रपट तोच राहील अहिराणी. माझं बऱ्याच टायमाला झुमकावाली गाण्याच्या टायमाला सुद्धा बऱ्याचशा मोठमोठ्या लोकांनी कॉल केले का हे गाणं आम्हाला पिक्चरमध्ये टाकण्यासाठी द्या, याचे राईट्स द्या. पण खरोखर ते गाणं झुमकावाली पोर हे गाणं आम्ही मूवीमध्ये टाकणार आहे. आमचा प्लॅन पण झालेला आहे आणि स्टोरी पण करून ठेवलेली आहे. बट यायचं बाकी आहे. आणि त्याच्यात आता जे लाल बांगडीचे गाणं आहे, तर ह्या गाण्यामध्ये माझ्यासाठी वैयक्तिक माझ्या एका मुलासाठी खूप मोठं काहीतरी बनवून गेलं हे गाणं. हे गाणंच नाही, या गाण्याच्या माध्यमातून एक हिरा माझ्या नशिबात आला, म्हणजे माझा भाऊ. माझ्या मोठ्या भावासारखे दादा आहेत, तर त्यांनी आज मला सगळं गोष्टी करून घेतल्या माझ्याकडून. जे होणारं नव्हतं ते माझ्यासाठी होऊन गेलं ना, तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.